होतं. खरोखरच अशी लोक उभाटामध्ये सामंत साहेबांनी मी कधी कधी चर्चा करतो, तुम्ही इतके वर्ष उगाच घालवली. खरं सांग काय म्हणजे तुम्ही एवढी म्हणजे जी संख्या आज सामंत साहेबांच्या माध्यमातून आमच्या ह्या शिवसेनेमध्ये आली, म्हणजे तेरी साहेब तुम्हाला मी सांगतो, मला असं वाटतं हल्ली मी सगळ्यांना सांगायला लागलोय, सामंत साहेब एकीकडे बघितलं ना तरी तिथे प्रवेशाला लोक येतात. नुसती नजर फिरली तरी लोक प्रवेशाला उभे असतात. त्याचं कारण असं की जसं ते त्यांच्या मनोगतात बोलले की आम्हाला काम करायचं, आम्ही जो शब्द देऊ तो पूर्ण करू. त्याच्यामध्ये हेतू काय? तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे, दुसरा आमचा काय हेतू नाही. निलेश राणे एकदा खासदार झाला होता, माझ्या घरामध्ये एकदा मुख्यमंत्री पद येऊन गेलं होतं, माझ्या घरामध्ये एकदा केंद्रीय मंत्रीपद येऊन गेलेलं आहे, मंत्रीपद आहे, मंत्रीपद येऊन गेलेले आहे. लाल दिवा हा शाळेत सोडायला होता. सगळं काय बघून झालेलं आहे. जेव्हा निवडणुकीला आपल्या समोर मी इथे आलो तेव्हा एकच फक्त मागणी केली होती की ज्या मतदारसंघामध्ये राणे साहेबांचा पराभव झाला तिथेच निलेश राणेला जिंकून द्या. एकदा फक्त मला तुम्ही संधी द्या, तुमची मान नेहमी अभिमानाने उंचच होईल, कधी खाली पडू देणार नाही. असं काम मी तुम्हाला सभागृहामध्ये आणि सभागृहात तोच प्रयत्न आम्ही सभागृहात करतो, तोच प्रयत्न आम्ही डीपीडीसीला करतो की सातत्याने आपलं लक्ष, अर्जुनाचं लक्ष कुठे होतं? माशाच्या डोळ्याकडे होतं. म्हणून मला कांदळकर साहेब दुसरं काही दिसत नाही. पुढा मारो तुम्ही महाराष्ट्रातले 288 मतदारसंघ मला जेव्हा सांगता, मला 288 मतदारसंघ मी मध्ये माझा मतदारसंघ शोधतो. माझा मतदारसंघ कुठे?